भटुरे चांगले होते पण सांडले सगळे. हा म्हणतो लिंबू पाणी आणू का. छान छान, या दोघांसाठी टाळा जाईल. ठीक आहे, या 2 ऑप्शन आहे. ठीक आहे भाऊ, तू थोडं मला हरामखोर वाटतोस. ठीक आहे, तू डिसाईड कर. आपण या कॅबवाल्या भाऊ लोकांशी बोलूया की हे शेवटी जे कपल बसले त्यांच्याशी बोलूया. कॅबवाल्याशी का रे, त्याची का मारायची. ठीक आहे, याला दे. हा, कॅबवाल्याला दे. हा, हाय भाऊ. हॅलो. काय कडक कपडे घातलेस रे, फक्त जागा चुकली. पण काय नाव आहे तुझं. जितेश. जितेश, काय करतोस तू आयुष्यात. सध्या वर्किंग आहे कॉर्पोरेट फर्म मध्ये. कुठे काय काम करतोस. आणि ॲज अ काय बोलतात त्याला, डेव्हलपर. मी गेस करू तुझं काय काम आहे. जसे तू कपडे घालेस तिकीट ब्लॅक करत असेल आणि कॅबवर लिहिलं वाईल्ड. आहेच असं काही वाईल्ड वगैरे. मग ती कॅबच अशी. कॅब का घातलीस रात्रीच्या वेळी हे असं थोडं केस कमी आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, घाल घाल. आणि केस नाही, केस असतात ते. केस काय आहे, मराठी आहेस ना की मल्लू आहेस. हा, तर हे शर्ट कुठून घेतलास आणि हा शर्ट तू. ऍक्च्युली यायचा प्लॅन होता. हा, माईक माईक हातात ठेव असं. हुडी घातलेली, हा. तर ते घामाने थोडी भिजलेली, तर ती मग एक वाईल्ड म्हणतो. कशी भिजली घामाने. जर जास्त घाम येत असेल तर आपल्याकडे एक ट्रेनर आहे, घरी येऊन तुला स्ट्रेचिंग देईल. तर डिमांड स्वस्त हेच भेटली मला. तू डीमार्टला गेलास. डीमार्ट म्हणालास. अरे कडक. तू एक मिनिट, तू कपडे घ्यायला मध्ये डीमार्टला पण जाऊन आलास. तुला काय वाटलं माझं लग्न होणार आहे का. तुझ्या खिशात आहेराचं पाकिट वगैरे आहे का. नाही की 101 रुपये घेऊन आलोय तुमच्यासाठी मी. आणि कॅब आधीच होती तुझ्याकडे. कॅब आधीच आणि किती जण आलात तुम्ही. आम्ही 3 जण आहे. अच्छा ठीक आहे. आणि कसे मित्र झाला तुम्ही तिघे. ऍक्च्युली आमचा फर्स्ट जॉब सोबत होता. हा, तू माईक हलवू नकोस, माईक तोंडासमोरच ठेव. फर्स्ट जॉब पासून म्हणजे आम्ही सोबत आहे. म्हणजे काय होता आणि फर्स्ट जॉब हा. सर्वे प्रोग्रामिंग, अच्छा. मार्केट रिसर्च मध्ये. कुठे होतात आणि हे. हे विद्या विहारला होता. अरे घाटकोपरच्या जवळ. घाटकोपर. अच्छा अच्छा. आणि एकदम खास मित्र, ऑफिस कलिग्स होतात ना. म्हणजे हा, पहिले ऑफिस खाली होता. बॉसला शिव्या द्यायचा तेव्हा. आता पण देतो. हा जॉब सोडलाय आता. आताच आम्ही सोबत नाही, एकत्र हा. नाही. मी डिफरंट ठिकाणी आहे, तो डिफरंट ठिकाणी आहे. ठीक आहे, मग आधीच्या बॉसला शिव्या देऊ आपण. ठीक आहे. हा, ठीक आहे. काय सर्वात घाणेरडी गोष्ट काय करायचा तुझा तो बॉस. मेकुड घ्यायचं. हे कोणता बॉस आहे. मेकुळ खायचा. भाई भाई मेकुड मतलब क्या रे. ती बहीण म्हणते अरे मी समझा समझा नहीं समझा. बता ना उसे पन्नू में क्या बोलते मेकुड़. तुझे भी नहीं पता. ये तुला माहिती आहे ना. शेंबूड माहिती है तुझे. शेंबूड पता है. शेंबूड को मल्लू में क्या बोलते हैं. तुम्हें पता ही नहीं है. तुम्हें कौन सा लैंग्वेज आता है. मुंबई मधली मल्लू. हो भडकली. हो का लुक दिला तिने यार. तर मेकुड लावेल ना तोंडावर. हा ठीक आहे. तो मेकुड खायचा. आणि हे तुम्ही कुठे बघत आहेस बसायचे रे. तुम्ही कॅबमध्ये हे मेकुड जमा करतो. साहेबांनी टाकलाय. रेटिंग 3ची पाहिजे मला. तुम्ही कसे बघायचं मला सांग बाबा. तू सर्व्हर म्हणजे तू काय सीसीटीव्ही हे बघायचंस का. तुझं काम चुकीचं वाटतंय. तुला डिमांड फ्रीज दिलं असेल ना त्यांनी की हा शेंबडाचा हात नको लावूस मला. आता भाऊ मला कळलं तिने स्वतःच काम केलं पाहिजे. हे बॉस लोक मेकुड काढते. बरं झालं मी जॉब सोडला भाऊ माझा. हा हा, तू सांग मेकुड काढायचा. आयुष्यात मी हा प्रश्न 100 वेळा विचारला असेल. पहिल्यांदा असं उत्तर दिलंय कोणीतरी. युजली काय माझा बॉस टॉक्सिक होता, जास्त काम करवायचा. हा, मग तुम्ही काय करायचे जेव्हा तो मेकुड काढायचा. हसायचं त्याला बघून. अजून काय हसायचो तुम्ही. अच्छा. बाकी माणूस चांगला होता तो. हा, माणूस चांगला होता. हाय म्हणजे हाय. तू एक खरं बॉसच सांगतोस की स्वतःच त्याच्यावर. फ्लिप स्टोरी ही आहे की म्हणूनच याला जॉबवर काढलेलं. कारण हा ते पंचिंग मशीनवर मेकुड लावून यायचं. लोक चिकटायचं.
हे काय आहे बायोमेट्रिक आहे हे मजा आली ना त्याच्या कारण त्या कपलने मेकुडवाली स्टोरी सांगितली ना तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे नाही मॅरिड आहे मी. अच्छा मग गर्लफ्रेंड आहे नाही. किती वर्ष आले लग्नाला आता 3 वर्ष होतील डिसेंबरमध्ये. अच्छा छान छान आणि कसं झालं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आहे. अच्छा आणि मजा येते लग्नात हो. हो तुम्हाला काय वाटतं हुडी कशी भिजली घाम काढून आलंय आणि हे बाबांनी आई बाबांनी शोधलेली तुझ्यासाठी की तू मॅट्रिमोनियल साईटवर स्वतः शोध आई-बाबांनी. आई बाबांनी शोधलेली आणि तिच्या आधी तू कोणत्या मुली पाहिलेल्यास नाही कधी नाही. जो मिळाला प्रसाद समजून घेतला बाबांना मी म्हणालो बाबा मला ही मुलगी नाही आवडत बाबांनी माझी टोपी काढली म्हणाली आता जा आणि आरसा बघ हेच पोहे खायला खूप ठिकाणी गेलतो. पोहे खायला गेलेला तू पोहे खायला जायचास आणि नाश्त्यामध्ये काय शिरा नाही आपण मुली बघायला जाऊया ना मग ते पोहे आवडले की मुलगी आवडलेली पोहे जास्त आवडलेले. एक मिनिट तुला तुझ्या बायकोबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते नाच ए मल्लू हमारे कल्चर में ये सब बोलेगी ए तू सांग रे काय वाटतं तुझ्या बायकोबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते तुला आता काय सांगू. भीती वाटते मला कुठे कुठे टोपी लावतो सांग 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 ना काय खरं खरं सांग काही लोकांना कळलं आज हा सांग सांग हा असं काहीच नाही. सांग. अरे पटकन सांग तुझ्या बायकोची बेस्ट गोष्ट ते मित्र सांगतील मग किती वाईट वाटेल तुला जेवण चांगलं म्हणून. त्याची वाढली जेवण 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 आता ते लोक म्हणाले की हा हे चुबच आहे चांगलं घर थोडा त्यांचं ठीक आहे बाजू चालू दे बाजू अशी बोलूया थोडं हाय भाऊ तुझं काय नाव आहे रिषभ. तुझ्या घशात काही अडकलंय का मेकूड तुम्हाला का ना काय मेकूड तुमच्या निघत नाही का नाही नाही खातो नाही म्हणाला तो बॉस खायचा हा असं काय काय ना आवडते कोशिंबीर हा ए तुझी अशी काही फॅन्टसी आहे आयुष्यात रॅन्डम प्रश्न विचारू आपण तुला आहे काही फॅन्टसी मित्र नाही. कधी होती अशी आयुष्यात तुझं स्वप्न काय पोहे खायचे काय हे स्वप्न आहे का नाही नाही तू सांग तुझं लग्न झालंय नाही. तुझं नाही झालं ना मग तू पोहे खातोय सध्या सगळे चालू आहे. चालू आहे आतापर्यंत किती मुलींना तू रिजेक्ट केलंयस स्टार्ट केलंय जस्ट. रिजेक्ट करायला किती मुलींना बघितलंयस आता 1-2 बघितले. हा तर काय झालं त्या दोघींचं नाही म्हणजे पोहे खायला गेलोच नाही त्याच्या आधीच. अच्छा त्याच्या म्हणजे प्रोफाईल बघितली आणि तिथेच संपलं तुझ्या एंडने की त्यांच्या एंडने दोन्ही एंडने. दोन्ही एंडने कसं आहे दोन्ही एंडने म्हणजे दोघे एकत्र म्हणाल नाही तुला काय नाही आवडलं त्या मुलींमधलं नाही असं आवडलंच नाही घरच्यांना पण आवडलं पाहिजे ना. का घरच्यांना का बाबांना काय तुमच्याकडे अशी लग्न होतात का की बाबांना मला नाही आवडली हे फालतूगिरी करतो ना तू तू सांग रे काय रे पण असं काहीतरी प्रोफाईल बघितल्यावर असतं ना की म्हणजे हा जॉब जसं ती म्हणाली की जॉब नाही आवडायचा किंवा असं काहीतरी असतं ना की हाईट चांगली नाहीये हा म्हणजे ते मिक्स रिझन्स त्याच्या आईला वगैरे पटलं पाहिजे असं. अच्छा तू एकदम मामाच बॉय आहेस का हो. अच्छा आई बाबाचे तू लग्न केल्यावर जॉईंट फॅमिलीमध्ये राहणार आहेस नाही बाबांना येत आई आहे. हा म्हणजे जॉईंट फॅमिलीवर राहणार आहेस का तू अच्छा सही सही तू भाऊ जॉईंट फॅमिलीवर राहतोस माझे पण बाबा नाही आई. अच्छा तुम्ही लोकांना सॅड वाईबच करायची आहे का हा तू एक सांग मला फक्त की काय एक्सपेक्टेशन काय आहे कशी मुलगी हवी आहे लग्नासाठी शी इज अ 10 पण मेकूड खाते काय बोलशील तू खूप हॉट आहे मुलगी ठीक आहे हा सगळं सही आहे तू गेलास पोहे कडक आहेत हाईट चांगली आहे म्हणजे तिचा जॉब पण आहे 14 लाख LPA वगैरे वगैरे ठीक आहे पण तू बघितलंस की नंतर गेली आणि अशी बोट टाकलं ना आता तर काय हा बोलशील आधी बघितलं तर नाही बोलले. मग कधी बोट टाकेल नंतर
लग्नानंतर टाकलं तर काय करशील? काहीच नाही करू शकत. बॉसचीच मुलगी मिळाली वाटतं. चला या दोघांसाठी डाव्या वाजवा. अजून कोण आहे? कोणाची बोलूया? कोणाला आहे अशी इच्छा मनापासून बोलण्याची? तुला आहे इच्छा? ठीक आहे, दे याला दे. तू एकदम फॉर्मल कपड्यात आलायस असं वाटतंय रे मला. जॉबवरून आलायस? नाही कॉलेजमध्ये. अच्छा अच्छा. अरे छोटा आहेस तू. किती वर्षाचा आहे? 17. अरे खूप छोटा आहेस तू. ए बडे अच्छे. ए काय गर्लफ्रेंड वगैरे आहे भाऊ तुझी? काय नाव आहे? विसरलो मी. नाही सांगितलंच नव्हतंस ना. आविष्कार. आयुष? आविष्कार. आविष्कार बाबांनी केलेला. असे काय तुझी 7 बोट वगैरे आहेत का? नाही. मग असं काही वेगळं तर नाही ना. आविष्कार नाव का ठेवलं बाबांनी? आईने ठेवलं, बाबांनी ठेवलं की आत्याने? पप्पांनी ठेवलं. कधी विचारलंस तू? नाही म्हणजे त्यांना 8ला आवडायचं तर मग म्हणून. का आवडायचे? 8. 8 8 बघितलंस ना? बाबा पण बुलबुल यावर नाचायचे का? पाणी. हा बाबांना 8 आवडायचं म्हणून त्यांनी ठेवलं. हा माईक जवळच ठेव. तुझा भाऊ बहीण कोणी आहे? नाही सिंगल. अच्छा, ओनली चाइल्ड आहेस only तू? आणि असं काही नवसाचं आहेस की? नाही 9चा व्हायचा. किती वर्षात झालास लग्नाच्या? 1-2 वर्ष. अरे मग नवसाचं नाही, हौसाचं. नाही. आणि काय करतोय आता आयुष्यात? मी आता कॉलेजमध्ये 12th चालू. सायन्स करतोय, कॉमर्स करतोय? सायन्स करतोय. छान चाललंय. हा म्हणजे ठीक आहे. छान नाही, ठीक आहे. कोणत्या कॉलेजमध्ये आहेस तू? सेंट झेवियर CST. अरे छान आहे ना, चांगलं कॉलेज आहे हा, ना. चांगलं. 10वीत किती टक्के आलेले? 90. आणि आता 11वीत किती आले? 11वीत बघितलेत नाही. बघितले नाहीस? झेवियर्स मधल्या मुली कशा वाटतात? म्हणजे चांगले, ठीक आहे. सगळं ठीक ठीक. चांगले आहेत पण भाव नाही science मध्ये नाहीत. काय? सायन्समध्ये आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. आर्ट्समध्ये आहेत चांगल्या. मग तू काय कर माहितीये? एक पार्टी प्लॅन कर. नाही त्याच्यात खूप दारू पी. 3 आणि सर्च कर झेवियर जवळ वॉफल चांगले कुठे मिळेल. आणि तिला बोल 3 दिवसात हा बोल, नाही तर 225 रुपये तोंडावर मार. मी तो एकदम सिरियस आहे. तो म्हणतो नाही हे प्रकार मी नाही करणार. मी कीर्ती वडापाव देऊ शकतो. मी दारू नाही पितो म्हणजे असं काय. अच्छा तू दारूच नाही पी? म्हणजे काय नाही असं म्हणजे. 1 मिनिट, ब्रेकअप झालाय कधी? हा ब्रेकअप झालाय. तुझा पण? ए मला दारू दे रे बाबा. या वयात तुझा ब्रेकअप पण झाला? कसं काय रे? किती वर्षात? बालिका तू किती वर्षाचा होतास तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती? मी 8 मध्ये होतो तेव्हा होती. कशी पटवलीस? आणि तू काय होमवर्क करून दिलं असतं काय? नकाशा वाचन वगैरे? सेम स्कूलमध्ये होतो आम्ही. हा. मग झालं मग तसं. नाही झालं नाही. सांग काय केलंस तिकडे? त्याने किती पापड तळले बघितलं ना? म्हणजे आम्ही फ्रेंड्स होतो तर मग तिने मला कन्फेस केलं तर मग मला पण आवडायची तर मग मी बोललो हा. मग 10th पण तो हात नीट ठेव. पण मग 10th जसं अरे 10th मध्ये ती म्हणाली मला अभ्यासावर लक्ष द्यायचं. नाही ती 10च्या आधीच तिने माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत चीट केलं. काय चीट? 15 वर्षाच्या मुलीने चीट केलं. काय केलं त्याने? त्याचे पेरी पेरी फ्रेंड्स काइंड ऑफ. तू एक काम कर, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. तू एक किंडर चीट केलं तुझ्यावर. कसं चीट केलं काय? तुला कळलं कसं आहे? तीच बोलली की मला आता तो आवडतो. अरे भाई चीट नाही केलं ना, तिला फक्त फिलिंग झालाय त्याच्यासाठी ना. चीट कसं असतं माहितीये का? हे करून नाही दाखवणार आहे मी. चीट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा पार्टनर कोणावर जाऊन काय 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 थायलंड झालं म्हणजे तिने चीट केलं, काही झालं त्यांचं ते नाही सांगितलं अजून. ती काय म्हणाली? तुमचं काय झालेलं? नाही मी म्हणजे आता 8-9 मध्ये काहीच करणार. आता कळलं तिला दुसरं आवडायला लागला.
ती म्हणाली याचं काय होत नाही वाटतं, कोळंबी फ्राय. नाही नाही, तूच म्हणालेलास मला बोलायचंय ना. मला मी बॉय स्कूलचा आहे तर मग मला काय वाटतच नाही. मी म्हणजे बॉय स्कूलचा आहे तर मग एक मिनिट, तुला जोक्सवर वाईट नाही वाटत. हा. हे लोक काय वाटतंय की तुझा उठत नाही. अरे तसं अरे बॉईज स्कूलमध्ये असं नसतं की बॉईज बरोबर असते ना. अरे, तुम्ही थोडा हा श्वास घ्या, स्ट्रेचरवर जावं लागेल. ठीक आहे हा. मग ती सोडून गेली, आता त्यांचं चालू आहे अजूनही. हा, चालू आणि आहे. त्यानंतर तुला कोणती आवडली? आत्ता म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे, हा. पण ती मला आता 4 दिवसाआधी बोलली की बोर्ड्समुळे आता पण मी पण मंडेला आता सगळं शॉर्ट होईल थिंक सो. म्हणजे परत तू कसं सॉर्ट काय 3 दिवस रेडी आहे तुझा वॉफल? अरे नाही म्हणजे ती दुसऱ्या रिलीजनची आहे, ए यार. तिच्या घरच्यांना म्हणजे नाही चालणार. अरे तू 17 वर्षाचा आहे, काय होईल जास्तीत जास्त शिरकुर्मा खायला देतो. तू का लग्न वगैरे 17? अरे तुला खूप टाइम आहे बाबा अजून. आता सध्या प्रॅक्टिस सेशन चालू आहे तुझं, ठीक आहे? कळतं तुला? कोळंबीची मांदेली. कोणता रिलीजन आहे तिचा? ती कॅथलिक आहे. एक मिनिट, युनिव्हर्सचा रूल आहे, 1 मायनस झाला 1 प्लस. मग काय प्रॉब्लेम काय तिला? तिला नाही, तिच्या घरच्यांना नाही चालणार दुसऱ्या पण ते घरच्यांना का सांगायचंय? म्हणजे तिला सांगायचं, ती नाही बोलू शकत. तिच्या खोटं नाही बोलू शकत ती. तिला म्हणजे आणि तुझी ती एक्स तर बोलली खोटं मस्त. तुझ्या घरच्यांना तू सांगणार आहेस की असं आहे? घरी माहिती आहे. काय माहिती आहे? माझी गर्लफ्रेंड आहे ही. आणि कॅथलिक आहे. हा. मग काय बोलले बाबा? वाईन घेऊन ये. बाबा बोलले चांगले. बाबांना आवडली? बाबा म्हणाले हे सगळं नाही. ही आहे का डावे, ही तशी आहे, आई कशी असेल? ठीक आहे. तू आता एक मिनिट, तू फर्स्ट बेस किस केलंयस तू? नाही म्हणजे लिप्सवर नाही गेलं म्हणजे हे आपण करू ये. आपण किस करूया. हो असं केलं ना, नाही तर मग प्रेग्नेंट होत ना. तुझ्या 2 गर्लफ्रेंड राहिले आहेत हा आणि किस एकही नाही. काय तू पृथ्वी शो आहेस का? का नाही, काय करत? म्हणजे एक मिनिट, तू असं विचारलंयस त्या गर्लफ्रेंडला कधी की आपण करूया काहीतरी? नाही, तीच समोरून बोलली की म्हणजे 3-4 महिने होते, मग मीच अप्रोच ती काय गरम होते का? ते आजी लोक पापड ठेवतात ना, आधी सुकू दे पूर्ण, मग मी कुरकुरीत होईने. 3-4 महिने थांब आधी. हा मग पिकेल. आता मी कैरी आहे ना, हापूस झाली की. हा मग तू रेडी आहेस यासाठी? हा चल ठीक आहे, सगळं काशी करू दे, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे. फक्त मला एक लास्ट प्रश्न तुला, ठीक आहे? अशी एखादी गोष्ट आहे फॅन्टसी की आता तू पॉन तर पाहिलंच असशील ना, की पाहून वाटलं की हे मला एकदा तरी करायचं आहे? ते सगळं नाही सांगू शकत. ते सांग ना. पप्पा बघतात व्हिडिओ. पप्पा माझ्यावर गेला. नाही म्हणजे दुसरी काय फॅन्टसी असेल तर ते सांगू शकतो. दुसरी? हा दुसरी म्हणजे म्हणजे असं लाईफ मध्ये. हा सांग दुसरी लाईफची फॅन्टसी बघू दे. आता काय आहे? केसांना निळा करायचा आहे का? नाही म्हणजे काय मेकूड खायचं आहे? मला ॲडव्हेंचर आवडतं, असं स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग हे सगळं आवडतं. हा हे करायचं आहे बस. उतरायला आवडतं, चढायला नाही. ठीक आहे, चला याच्या आधी टाळ्या वाजवा एकदा. ठीक आहे,
एक लास्ट आपण कोणाची तरी बोलू शकतो, ठीक आहे? तर एक स्पेशल गेस्ट आहे आपल्या इकडे, ठीक आहे? एकदा जोरदार टाळ्या वाजवा यशस्वी रावसाठी. माहिती आहे सगळ्या मुलांना तर माहितच असेल होपफुली, ठीक आहे? असं तिला काहीतरी असं तू काय म्हणतात तुला महाराष्ट्राची काय लेट्स नॉट गो देयर. अच्छा तिकडे नाही जायचंय, ठीक आहे ठीक आहे. का एकदा नाव सांग तुझं सगळ्यांना. हाय एव्हरीवन, माय नेम इज यशस्वी राव. हे मग राव आणि कसं झालं हे? तू मराठीच आहेस? मिक्स ब्रीड आहे मी. तू कुत्रा आहेस का? की एक साइड स्ट्रे होती एक साइड पॉमेरियन. हा म्हणजे कोण बाबा राव आहेत आणि ऑफकोर्स. अरे नाही कधी कधी असं आईचं पण लावतात. आजकाल प्रोग्रेसिव्ह झालो आहोत आपण. मी खूप प्रोग्रेसिव्ह आहे. हा आई महाराष्ट्रीयन आहे, आई कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि बाबा तुलू आहे. अरे कडक. मग कसं झालंय कोल्हाप त्यांचं? ठाणा कॉलेजमध्ये एकत्र होते. कोणत्या कॉलेजमध्ये? ठाण्या कॉलेजमध्ये. आणि तिथेच लव्ह मॅरेज झालं ना म्हणजे? अच्छा अच्छा. म्हणजे ते आता कूल आहेत एकदमच. तू काही करू शकतेस. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे बाजूचा, त्याला काही नाही. जिम हो स्ट्रेचिंग करतोस. अरे यार. कोणत्या जिमला जातेस तू? त्या जिम मध्ये जाते तिथे हर्ष राणे पण त्याच जिम मध्ये आहे का? नाही. मग तो कसा भेटलेला तुला? एकदा कुठेतरी भेटलेला ना तुला? मी गेलेले त्याच्या जिमला. अच्छा. मग तो ते मारतो दंड वगैरे ते मोठे व्हायला जेव्हा? अरे दंड म्हणतोय यार, छोटा आहे तो म्हणून म्हटलं मी. ते तुला मला वाटतं त्याने मारलं पाहिजे, लटकतच राहिलं पाहिजे त्याने. तुला सर्वात चांगला कॉन्टेंट क्रिएटर कोण वाटतो? फोकस इंडियन म्हणतात. रोल्स रिव्हर्स असायला पाहिजे ना. काय असलं पाहिजे? हो उनो रिव्हर्स. फोकस इंडियन माहिती आहे सगळ्यांना? ही जी याने स्टोरी सांगितली ना उलटीवाली, ती फोकस इंडियनची पण आहे. अच्छा तुम्हाला नाही माहिती आहे ना? सांगू मी की सांगू? फोकस इंडियन नावाचा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे तो. आणि ही एकदा काहीतरी एक व्हिडिओ बनवत होते, ठीक आहे? ब्लॉग बनवत होते. आणि त्याच्यात ही त्याला म्हणाली की गाडीत होते तर ही म्हणाली की अरे मला ना कसं तरी होतंय. हा तेच मोशन सिकनेस. आपण मराठी लोक कसं तरी म्हणतो, पण तू अर्धीच आहेस ना आता, तुला नसेल माहीत. तर ही म्हणाली मला मोशन सिकनेस आहे. तर तो म्हणाला तुझी तर उलटी पण मी पिये. हा म्हणतो माझा बॉसचा फक्त मेकूड घात. एक कॉन्टेंट क्रिएटर उलटी पित आहेत. तेव्हा बोललेला ना तू असं, मग तुला काय वाटलं तेव्हा? ऐक ना मग एक काम कर, ही पिशवी मी तुला देतो, पुढच्या वेळी जिथे पण जाशील ना शिवनेरीमध्ये ही भरून टाक. आणि फोकस इंडियाला बोला हा मी तुझ्यासाठी आणली. जर तुम्हाला अशी संधी मिळाली हायपोथेटिकली यशस्वीचा फोन चेक करण्याची, तर तुम्ही कोणाचा चॅट वाचाल? कोणाचा? काय बोलला तो? अरे चिमुरडा आहे तो, ह्याच्यापेक्षा छोटा आहे तो. हर्ष राणेची चॅट काय वाचणार? तो ताई बोलतो तिला. ताई म्हणतो तुला? नाही. जर कोणाला फ्रेंड झोन करत असेल कोणाला करशील तू? हर्ष राणे. आणि फोकस इंडियन बद्दल तुझा काय विचार आहे? फ्रेंडच आहे तो पण. खरं? हा आई शपथ. अरे हा जर तुझ्या आयुष्यात तुला वाटतं की हायपोथेटिकली एक मुलगा असेल, म्हणजे जो बॉयफ्रेंड आहे का, जो बॉयफ्रेंड हा जर असेल, तर तुला काय वाटतं त्यात कोणत्या 3 क्वालिटीज असायला हव्यात? हा असा का प्रश्न विचारलाय मला? अरे मजा, आता सगळ्यांची मजा घेतलीस ना तू एवढी. सांग ना, मजा येईल. लॉयल असायला पाहिजे. ठीक आहे हा लॉयल असला पाहिजे, एक झालं. इमोशनली इंटेलिजंट असायला पाहिजे. बरोबर, एक तरी असायला. आता काहीतरी सुपरफिशियल सांगला. हे तुम्ही थांबा गरिबांनो. तू चारकोपाला म्हणतो ते म्हणतो मेकून न खाणार आहो, उलटीवाला चालेल. पण तो फोकस इंडियन एकदा तुझ्यासाठी ती रेंज रोवर पण घेऊन आलेला ना? त्याला माहितीये माझी ड्रीम कार आहे ती. तू काहीतरी वेगळा शब्द वापरणार. अच्छा म्हणून तो घेऊन आला. पण मग त्याचे साहेब ओरडले नाही त्याला? ठीक आहे, एखादा लास्ट कोणाला तिला काही एखादा प्रश्न विचारा, शेवटचा प्रश्न विचारू आपण तिला. कोणाच्या मनात काही प्रश्न आहे बोलून टाका.
मित्रा तू विचार ना, तू विचार तू खूप गोंडस आहेस काही. विचार कसं विचारू म्हणजे? मग घाणेरडा प्रश्न नको विचारूस. कसं विचारू मी? समोर आहे ती, इन्स्टावर करेन नंतर मेसेज. ते सांग एकदम, पण लाईन क्रॉस नको करूस की ती माझ्यावर थुकून जाईल की कसे तुझे हे फॅन्स. दहावीला किती टक्के आले म्हणत? नाही तू विचार. हा काय तुला, तू गारटलास का रे? कोळंबी कोणा दुसऱ्याला संधी देऊ आपण. कोणाला प्रश्न विचारायचा? अरे तुंबाड बघा आलाय. तुंबलेलोच होतो मी. यशस्वी मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इथे वॉफल छान मिळता 3 दिवसात हा म्हणायचंय तुम्हाला? हा विचार. तुम्हाला प्रणित मोरे बद्दल कसं? मित्रांनो, माझ्यासाठी मी एक दल्ला बसवतो. असं काही नाहीये. काय 500 बाई हट. ठीक आहे हा. अरे दुसरा काहीतरी रॅन्डम प्रश्न आहे ना माझ्याबद्दल? काय रॅन्डम प्रश्न नाही मला. हा तुझ्याकडे हाच प्रश्न बरोबर आहे. हा ठीक आहे. काय आरामखोर आहात रे सगळे. हा ठीक आहे. हा यशस्वी सांग. फका आता माझी फाटली. मी काय जज आहे का? अरे बोल ना, काही बोलून टाक. चांगलं बोल. जबरदस्त कडक. फालतूगिरी बंद करा तुम्ही आणि सगळे निघून जा. आम्ही हे कडक म्हणजे माझं तेच तर नाही. थँक्यू गाईज, दॅट वॉज माय टाइम. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आतापर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. बाकी यशस्वी रावच्या गेस्ट अपीयरन्ससाठी तिला पण खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे या व्हिडिओच्या सर्वात इंटरेस्टिंग पार्टची, ज्याच्यासाठी तुम्ही सगळे थांबलेले असता, म्हणजे कॉन्टेस्टच्या भागाची. दर व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि ज्याचं सर्वात चांगलं उत्तर असतं त्याला आपण काहीतरी स्पेशल देतो. मागच्या वेळी तुम्हाला मी प्रश्न विचारलेला की दारू पिऊन सर्वात मोठा कांड तुम्ही काय केलाय, आणि या कॉन्टेस्टचा विनर आहे तेजस कावडे 9522. तर हे जे हुडीज मी घालतो ना, हे अर्बन मंकीचे असतात आणि त्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे हा या कॉन्टेस्टमध्ये होतो तेजसचा. आणि यावेळीचा प्रश्न हा आहे की सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला काय वाटते किंवा सर्वात वाईट गोष्ट तुम्हाला काय वाटते. या प्रश्नाचं सर्वात चांगलं क्रिएटिव्ह फनी उत्तर जो पण देईल त्याचं उत्तर मी पिन करेन. आणि अर्बन मंकीचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे, तो मग तुमचा होऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, मला इन्स्टावरती फॉलो करायचं आहे. माझं इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रीयन भाऊ, कारण आपण विनर तिथेच अनाऊन्स करतो, मग तिथे तुम्हाला कळेल की कोण विनर आहे. बाकी हा महाराष्ट्र दौरा मी करणार आहे, तर त्याची पण तिकीट लिंक तुम्हाला बुकमाशोवर मिळेल किंवा इथे बायोमध्ये पण लिंक केलेली असेल. तर एक महाराष्ट्र दौरा आहे, एक भारत दौरा आहे. तर जिथे जिथे तुम्हाला वाटतं मी येऊन परफॉर्म केलं पाहिजे तिथे तिथे तुम्ही सिटीचे नाव पण कमेंट करा. आणि बाकी नवीन व्हिडिओ येणार आहे अजून एका आठवड्यानंतर, म्हणजे आता एका आठवड्याची गॅप आहे, मग त्या पुढच्या शुक्रवारी व्हिडिओ येणार आणि त्याचं नाव आहे अश्लील शो. हा हिंदी क्राऊडवर्कचा व्हिडिओ असणार आहे. फुल धमाल व्हिडिओ आहे, मला खूप मजा आली. तर तुम्ही पण पहा आणि मित्रांबरोबर शेअर वगैरे करा. बाकी लाईव्ह शो मध्ये या, कारण तिथे ऍक्च्युअल मजा होते आणि असली मजा असते. तर भेटू आपण लाईव्ह शो मध्ये. बाय बाय.